नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. फ्रेंच फ्राईज म्हटले की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत. पण हे फ्रेंच फ्राईज फक्त 2 चमचे तेलाचा वापर करून बनवले तर आज आपण फक्त 2 चमचे तेलाचा वापर करून अगदी झटपट कुरकुरीत असे रताळ्याचे फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे हे पाहणार आहोत. बटाटा शरीरासाठी हानिकारक असतो, जो शरीरात ग्लुकोजचे प्रमाण वाढवण्यास मदत करतो. म्हणून बटाट्याचा इथे वापर न करता अगदी झटपट त्यापेक्षाही चविष्ट असे रताळ्याचे फ्रेंच फ्राईज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. रेसिपी अगदी साधी, सोपी, सुटसुटीत मी इथे शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. रताळ्याचे फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराची रताळी घेतली आहेत. रताळी पाण्यात भिजवून नंतर त्यावरील माती व्यवस्थितपणे काढून घ्यायची आहे, म्हणजे ती लगेचच निघते. अशा प्रकारे रताळे व्यवस्थितपणे धुवून घेतल्यावर आणि पुसून घेतल्यावर लगेचच त्यावरील साले काढून घेऊया. त्यासाठी सालन मी इथे घेतले आहे. हलक्या हाताने त्यावरील सालन काढून घेऊया. पाहू शकता एका रताळ्याची मी साले काढून घेतली आहे. अशाच प्रकारे दोन्ही रताळ्याची व्यवस्थितपणे मी साले काढून घेत आहे. पाहू शकता दोन्ही रताळ्याची साले काढून घेतली आहे. आता रताळ्याला अशा प्रकारे मधोमध कापून घेतल्यावर उभे अशा प्रकारे पीस करून घ्यायचे आहे, म्हणजेच फ्रेंच फ्राईजचा आकार द्यायचा आहे. पाहू शकता किती परफेक्ट पीस तयार झाले आहेत. अशाच प्रकारे जे राहिलेले रताळे आहे त्याचेही मी अगदी व्यवस्थितपणे फ्रेंच फ्राईज करून घेत आहे. पाहू शकता सर्व रताळ्याचे फ्रेंच फ्राईज मी करून घेतले आहे. आता लगेचच ते पाण्यात घालून व्यवस्थितपणे साधारणतः 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया, म्हणजे त्यामधील जे स्टार्च आहे ते थोड्या प्रमाणात निघून जाईल. म्हणून साधारणतः 2 ते 3 वेळा मी अगदी व्यवस्थितपणे धुवून घेत आहे आणि त्यातील पाणी पूर्णपणे निथळून घेतले आहे. पाहू शकता सर्व फ्राईज मी अगदी व्यवस्थितपणे धुवून घेतल्यावर आता ते आपण थोडेसे शिजवून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एका कढईत पाणी तापत ठेवले आहे. पाणी तापत असताना त्यामध्ये चमचाभर मीठ घालायचे आहे आणि अगदी व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचे आहे. आता पाण्याला एक उकळी येतानाच इथे मी 1 चमचाभर त्यामध्ये तेल घातले आहे, म्हणजे फ्रेंच फ्राईज आपण थोडे अर्धे कच्चे शिजवून घेणार आहोत. ते अजिबात चिकटणार नाही, म्हणून तेल चमचाभर पाण्यामध्ये घालायचे आहे. लगेचच अशा प्रकारे व्यवस्थितपणे जे फ्रेंच फ्राईज आपण धुवून घेतले होते ते पाण्यामध्ये घालूया आणि व्यवस्थितपणे चमच्याने हलवून घेऊया. त्यानंतर कढईवर झाकण ठेवून गॅस मिडियम ठेवून साधारणतः 2 मिनिटे अगदी व्यवस्थितपणे हे जे फ्रेंच फ्राईज आपण तयार करून घेतले आहे ते शिजवून घेऊया. साधारणतः 2 मिनिटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता फ्रेंच फ्राईज अगदी व्यवस्थित शिजले आहे आणि त्याचा कच्चेपणाही निघून गेला आहे, म्हणजेच थोडेसे पारबॉईल म्हणजे अर्धे कच्चे शिजले आहे. अशा प्रकारे फोकने चेक करायचे आहे. लगेच गॅस बंद करूया आणि हे फ्रेंच फ्राईज आपण एका चाळणीत काढून त्यातील पाणी पूर्णपणे निथळून घेऊया. अशा प्रकारे व्यवस्थितपणे निथळून घेतल्यावर लगेचच आपण एका टॉवेलवर हे जे फ्रेंच फ्राईज तयार करून घेतले आहेत स्प्रेड करून घेऊया, म्हणजे त्यातील जे मॉइश्चर असते ते पूर्णपणे टॉवेल ॲब्झॉर्ब करेल. पाहू शकता फ्रेंच फ्राईज मी अगदी व्यवस्थितपणे त्यातील पाणी टिपून घेतले आहे. अशा प्रकारे फ्रेंच फ्राईज तयार करून घेतल्यावर साधारणतः महिनाभर फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. इथे मी त्यातील थोडेसे फ्रेंच फ्राईज एका बाउलमध्ये घेतले आहेत. आता त्यात आपण पाव चमचा लाल तिखट घालूया. त्याबरोबरच इथे मी चवीनुसार मीठ वापरत आहे. त्यानंतर 2 चमचे इथे मी कॉर्नफ्लॉवर वापरत आहे. कॉर्नफ्लॉवरमुळे अगदी कुरकुरीत असे हे फ्रेंच फ्राईज तयार होतात. त्यानंतर हे सर्व मसाले आणि पावडर जी आपण कॉर्नफ्लॉवरची घातली आहे ती चिकटण्यासाठी त्यामध्ये चमचाभर तेल घालूया आणि हलक्या हाताने फ्रेंच फ्राईज एकजीव करून घेऊया. फक्त 2 चमचे तेलाचा वापर करून हे जे मी फ्रेंच फ्राईज तयार करून घेतले होते ते एअर फ्राय करून घेणार आहे. जर एअर फ्रायर नसेल तर तुम्ही या ठिकाणी तळून घेऊ शकता.
आता अशा प्रकारे व्यवस्थितपणे मसाला लावून घेतल्यावर इथे मी बास्केटला व्यवस्थितपणे एअर फ्रायच्या तेलाने ग्रीस करून घेतले आहे. आता जे आपण फ्राईज व्यवस्थितपणे मसाला लावून घेतले होते ते अगदी व्यवस्थितपणे बास्केटमध्ये स्प्रेड करून घेऊया. त्यानंतर आपण एअर फ्रायरमध्ये बास्केट घालून 180 टेम्परेचरवर साधारणतः 15 ते 20 मिनटे एअर फ्राय करून घेणार आहोत. एअर फ्रायरच्या कपॅसिटीनुसार टेम्परेचर आणि टाईम ॲडजस्ट करून एअर फ्रेंच फ्राईज करून घ्यायचे आहेत. फारच अप्रतिम असे हे फ्रेंच फ्राईज होतात. साधारणतः 20 मिनिटानंतर पाहू शकता फ्रेंच फ्राईज पूर्णपणे तयार झाले आहेत. अशा प्रकारे फ्रेंच फ्राईज गरमागरम लगेचच आपण एका प्लेटमध्ये काढून सर्व करूया. हे फ्रेंच फ्राईज टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता की कधीतरी उपवासाला काहीतरी चटपटीत खावेसे वाटले तेव्हा अशा प्रकारे फ्रेंच फ्राईज तुम्ही बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. मुले रताळे खायला कंटाळा करतात तेव्हा अशा प्रकारे रताळ्याचे फ्रेंच फ्राईज तुम्ही बनवून त्यांना देऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि पौष्टिकतेने परिपूर्ण अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.